कामगार संघटनांचा आज भारत बंदचा सगळा संप पार पडतोय। देशभरातील 25 कोटी कर्मचारी याच्यात सहभागी होत आहेत। केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात देशव्यापी आंदोलन करण्यात आले। कंपन्यांचा खासगीकरण, 4 नवीन कामगार कायद्यांच्या विरोधात हा संप आहे। ही दृश्य आपण कोलकाता आणि भुवनेश्वर या ठिकाणची पाहतोय। आक्रमक भूमिका या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे। बँक, विमा, पोस्ट, कोळसा, खाणकाम, बांधकाम, सरकारी वाहतूक या सेवांवर त्याचा परिणाम होतोय। शेतकरी मजूर सुद्धा संपात सहभागी झालेत। रेल्वे आणि पर्यटन विभागातली कर्मचारी सुद्धा याच्यामध्ये सहभागी होणार नाहीत असं समजतंय। हे सगळे कर्मचारी संपापासून दूर आहेत। तर या भारत बंदची नेमकी काय कारणं आहेत आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सार्वजनिक सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाला विरोध आहे। नवीन कामगार कायद्यामुळे कामगार संघटना कमकुवत होण्याची भीती आहे। कामाचे तास वाढवण्याला विरोध आहे। कामगारांचे हक्क कमी केल्याचा आरोप याच्यात होतोय। खासगी आणि कंत्राटी नोकऱ्यांना प्रोत्साहन देण्याला विरोध केला जातोय। अधिक कर्मचारी भरती आणि चांगल्या पगाराच्या मागण्यांकडे मात्र दुर्लक्ष होतंय। सरकारकडून तरुणांची बेरोजगारी सोडवण्यापेक्षा मालकांना फायदा देण्याचा आरोप याच्यात केला गेलाय। सरकारची धोरणं शेतकरी विरोधी आणि कॉर्पोरेट धार्जिणी असल्याचा आरोपही केला गेलाय। आणि त्याच्यामुळे सगळे कामगार आता आक्रमक झालेले आहेत। देशभरातल्या 25 कोटी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलाय। तर भारत बंदचा नेमका कुठल्या सेवांवर परिणाम होणार आहे ते सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। बँक, विमा कंपन्या, पोस्ट ऑफिस, कोळसा, खाणकाम, त्याचबरोबर बांधकाम, सरकारी वाहतूक या सगळ्या संघटनांवर परिणाम होणार आहे। तर संपात सहभागी झालेल्या संघटना नेमक्या कोणत्या आहेत ते बघूया। इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस INTUC ही संघटना सहभागी आहे। CITU म्हणजे सेंटर ऑफ ट्रेड युनियन सुद्धा संघटना सहभागी झालेली आहे। AITUC ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस याच्यामध्ये सहभागी आहे। ट्रेड युनियन काँग्रेस अर्थात TUC सुद्धा सहभागी आहे। इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस INTUC सुद्धा सहभागी झालेली आहे। संपूर्ण देशभरात कामगारांचा हा सगळा संप आज आहे। प्रचंड आक्रमक भूमिका याच्यामध्ये कामगारांनी घेतल्याचं आपण बघतोय। महामार्गावरची वाहतूक रोखून धरलेली आहे। काही ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आलाय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिवाजी, या कामगारांच्या मागण्या नेमक्या आता काय आहेत, कारण उग्र स्वरूपात या सगळ्या आंदोलनाला येताना दिसतंय? शिवाजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? या कामगारांचं नेमकं आत्ताच्या क्षणाला काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणं या क्षणाला महत्त्वाचं असेल, कारण सध्याची ही जी दृश्य आपण बघतोय ती या सगळ्या आंदोलनाचं स्वरूप आपल्याला दाखवून देत आहेत। जोरदार घोषणाबाजी करणारे हे सगळे आंदोलनकर्ते आहेत। रस्त्यावर टायर जाळून, वाहतूक रोखून धरून या सगळ्यांनी निषेध व्यक्त केलाय। संपूर्ण देशभरातले 25 कोटी कर्मचारी या संपात सहभागी झालेले आहेत। Thank you.